आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहत शेतकरी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे नेहमीच अग्रेसर आहेत. त्यांच्या या विकासात्मक धोरणामुळे निपाणी मतदारसंघ विकास कामात आदर्श बनला आहे. विकासात बोरगाव शहराला नंबर 1 बनवण्याचा त्यांचा मानस असल्याचे मत हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले. आज बोरगाव येथे आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन नगरसेवक शरद जंगटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तळवार कोडी येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीस 4 लाख, वडरमाळ येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीस 4 लाख तसेच गांधी चौक येथील रेणुका मंदिर समुदाय भवनास 5 लाख निधी मंजूर झाले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी मंजूर करण्यात येणार असून शहराच्या विविध वादांमध्ये विकास कामाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आमदार शशिकला जोल्ले यांनी या विकास कामांना मंजुरी दिली असून लवकरच या कामांचेही उद्घाटन होणार असल्याचे शेवटी शरद जंगटे यांनी सांगितले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष BK महाजन, राजशेखर हिरेमठ, जितू पाटील, शिवाजी भोरे, अजित तेरदाळे, उत्तम कदम, फिरोज अफराज, महादेव कट्टी, सुनील भोरे, अशोक ऐवळे, जिनू भोरे, अजित कांबळे, अजित सावाडे, लक्ष्मी दावणे, रावसाहेब वसवाडे, अनिल निर्वाणे, जयपाल कोत्तलगे, अनापा बंकापुरे, लक्ष्मण वसवाडे, राजू बंकापुरे, आरती बंकापुरे, अभय करोले, संजू चौगले, जयपाल रोड्ड, बाबू हवले, विजय हवले, महादेव मडिवाळ, भारत कांबळे, बबन रेंदाळ, अमित माळी, संजू महाजन, अजित लटलटे, राजू लटलटे, रावसाहेब चोकावे, वजीर तेरदाळे उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. सर्वांनी शुभ सकाळ. कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री आदरणीय जोल्ले वहिनी, विद्यमान आमदार, लोकप्रिय आमदार जोल्ले वहिनी, तसेच आदरणीय आमचे माजी खासदार व जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय अण्णासाहेब जोल्ले यांना त्यांच्या अथक प्रयत्नाने आमच्या बोरगावकडे खास करून विशेष लक्ष देऊन निधी आम्हाला खास करून मंजूर करून दिलेला आहे. आता सकाळीच वडगिरी येथे 4 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे शौचालयासाठी. तसेच तळवरकुडी सुद्धा तिथे शौचालयासाठी एक 4 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे. आणि आमच्या आता बोरगाव पट्टण पंचायतीत गावामध्ये पूर्वात काळातील रेणुका मंदिरसाठी 5 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे. या सर्व कामासाठी आमचे आदरणीय युवा मित्र आणि हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, विद्यमान संचालक यांनी अथक प्रयत्न घेतले. तसेच बोरगावचे भाजप कार्यकर्ते सुद्धा या निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न करून हा निधी आणला. मी अण्णा वहिनींची एवढेच विनंती करतो की असंच त्यांचा आशीर्वाद, असंच त्यांची माया बोरगाववर राहावी आणि इथून पुढच्या काळात सुद्धा भरभराटी निधी द्यावा व बोरगावचा विकास करण्यासाठी आम्हाला मदत करावी व भारतीय जनता पार्टीचा झेंडा या बोरगावात लावायसाठी मदत करावी ही अण्णांचे आणि वहिनींसाठी सगळ्यांची विनंती. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.